नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लोकमतमध्ये आलेली ही अपडेट आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. बघा, टायटल पाहू शकता, अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याची मागणी. बघा, पारनेर तालुका उष्णतेच्या लाटेमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या आरोग्याच्या तसेच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या भीषण परिस्थितीचा विचार करता अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरसकट 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजूट सेवा संघातर्फे अध्यक्ष जयश्री वाबळे जावरे यांनी निवेदन दिले. यावेळी संघाच्या उपाध्यक्ष छाया सारवंदे, सचिव संगीता गागरे उंडे, नगर अध्यक्ष प्रभावती सत्रे, समन्वय समितीचे रामकृष्ण पाटील, युवराज बैसाणे व संजय मापले या ठिकाणी आदी उपस्थित होते. सध्या अंगणवाडी सेविका 15 दिवस व मदतनीस 15 दिवस अशा आळीपाळीने उन्हाळी सुट्टी घेतात. मात्र या काळात अंगणवाडी सुरू ठेवावी लागते. ग्रामीण भागामध्ये अनेक अंगणवाड्या दुर्गम भागात असून तेथे बालके येत नसली तरी सेविका आणि मदतनीसांना पूर्ण वेळ अंगणवाडीत उपस्थित राहावे लागते. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शासनाला पूर्ण सहकार्य दर्शवत पोषण ट्रॅकरवरील सर्व कामे पूर्ण करून देण्याची तसेच बालकांचा आहार घरपोच देण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोना काळाप्रमाणेच हा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी देखील विनंती त्यांनी केली आहे. प्रशासनाने या संवेदनशील विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना सरसकट 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याची जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. याबद्दलच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.